नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण टक्केवारी पाहत आहे। टक्केवारीचे ऑलरेडी आपण 3 लेक्चर अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण 5-5 टाइप घेतलेले आहे। ओके, तर आजचा आपला 16वा टाइप आहे। असे आपण पहिले अगोदर 15 टाइप अपलोड केलेले आहे। आजची लेवल थोडी हार्ड असेल। आता त्याच्यानंतरचे आपण थोडे हार्ड लेवलचेच गणित घेणार आहोत, जे की एक्झाम मध्ये आपल्याला नेहमी विचारतात। ओके, चला तर मग वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। 16 टाइपचं गणित आहे आणि गणित क्रमांक पहिला, उदाहरण क्रमांक पहिला पहा, लक्ष द्या। एका गावाची लोकसंख्या 10,000 आहे। ओके, एका गावाची लोकसंख्या किती आहे? 10,000 आहे। दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? किती असेल अशा पद्धतीचा आहे प्रश्न। पहा, इथं 2 वर्षानंतरची आपल्याला काढायची आहे। म्हणजे दरवर्षी कितीनं वाढते? तर 10% वाढत असते। 10% वाढत असते, तर आपल्याला 2 वर्षानंतर किती असेल अशा पद्धतीचं उदाहरण आहे। तर याला काढायची एकदम शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहोत, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। पहा, आता 100 वर 10% वाढते, म्हणजे 100 वर 10 म्हटल्यावर 110। ओके, किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर, म्हणजे असे 110 हे किती वेळा घ्यायचे? 2 वेळा घ्यायचे। ओके, सॉरी। त्याच्यानंतर हे 10,000 आहे, आपल्याला नंतरचं काढायचं आहे। तर हे 10,000 कुठे घ्यायचे? तर हे वर घ्यायचे। ओके, गुणिला 10,000 अशा पद्धतीने। आता जिथं काटछाट होते तिथं काटछाट करा आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडवा। पहा, हे 2 शून्य कट, इकडचे 2 शून्य कट करू आपण। ओके, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट करू। त्याच्यानंतर उरलं काय? 11 गुणिला 11 गुणिला 100। ओके, म्हणजे 11 गुणिला 11 केले तर 121 येते, आणि गुणिला 100 केले तर कशा पद्धतीने सोडवणार आहोत? पहा, लक्ष द्या। 2 शून्याचे 2 शून्य आणि 121 121। पहा, किती वेळ लागला या प्रश्नाला सोडवायला? ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये आपल्याला काढायचं आहे। वर्षानंतर घेतलं तर डायरेक्ट गुणाकारात आपण वर घ्यायची। ओके, ही संख्या वर घ्यायची, आणि 2 वर्षानंतर असेल तर 2 वेळा घेतलं। 3 वर्षानंतर असतं हे 110 भागीला 100, 110 भागीला 100 अशा पद्धतीने 3 वेळा घ्यायचं काम पडलं असतं। ओके, चला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे। पहा, कुरुमची लोकसंख्या 8,000 आहे। दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 5% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? म्हणजे आपल्याला पुढच्या 3 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची आहे, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे। पहा, लक्ष द्या। किती वेळा घ्यावं लागेल? मग 3 वेळा घ्यावं लागेल, म्हणजे 100 वर 105 गुणिला 105 भागीला 100 असं 3 वेळा घ्यावं लागेल, कारण 3 वर्षानंतरचा काढायचा आहे। ओके, हे घेतलं आपण या पद्धतीने। ओके, आता काय केलेलं आहे? ही संख्या आपल्याला नंतरची काढायची आहे, 3 वर्षानंतरची काढायची। तर हे 8,000 वर गुणाकारात लिहून टाकायचे, आणि जिथं जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्या। 2 शून्य कट केले, हे 2 शून्य कट केले। ओके, हा 1 शून्य कट केला, हा 1 शून्य कट केला। 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 एक 5 म्हणजे 21 येते। ओके, त्याच्यानंतर इथं लक्ष द्या। 20 5 100, 5 ने भागात आहे, इथं येईल 21। ओके, इथं 5 चोक 20, इथं येईल 21। ओके, आता त्याच्यानंतर 21 गुणिला 21 गुणिला 21, आणि इथं लक्ष द्या। 4 दोन्ही 8 उरलेले आहे, म्हणजे हे 4 एक 4। ओके, 4 दोन्ही 8, हे 2 2 कटले। आता उरलं काय? 21 गुणिला 21 गुणिला 21। आता त्याच्यासाठी आपल्याला घन माहित असणं आवश्यक आहे। याचा घन किती आहे? या प्रश्नाचं उत्तर येईल। पहा, लक्ष द्या। 21 गुणिला 21 गुणिला 21 म्हणजे 21च्या एकक स्थानी काय येईल? 1 येईल। तर इथं कोणत्याही एकक स्थानी 1 नाही दिलं तर आपल्याला ऑप्शन मधूनही ठरवता येते। पहा, 21चं घन केलं तर 9,261 हा घन येईल। ऑप्शन क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। फक्त काटछाट काढायलाच आपल्याला वेळ जाते विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल। चला, समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप क्रमांक 17 पाहणार आहोत। पहा, पुसदची लोकसंख्या सध्या 5,000 एवढी आहे। दरवर्षी ती 25% वाढते, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? म्हणजे पुसदची पूर्वीची काढायची। आता याच्या पूर्वीच्या उदाहरणात आपण काय केलं होतं? नंतरची काढली होती, पण आता काय करायचं? आपल्याला पूर्वीची काढायची आहे। तर कशा पद्धतीने सोडवणार आहोत? पहा, लक्ष द्या।
आता स्टेप थोडी चेंज करून घ्यायची. आता किती वेळेस काढायची आहे? 2 वर्षापूर्वीची काढायची आहे. किती टक्क्याने वाढते? 25% वाढते. मग काय करायचं? उलट लिहायचं. 100 वर 125 उलट्या पद्धतीने लिहायचं. गुणिला 100 वर 125 अशा पद्धतीने लिहून घेतलं. नंतर पहा इथं गुणाकारात आता ही संख्या लिहून टाकायची म्हणजे 5000. आता सोडवा. जिथं जिथं भाग जाते तिथे तिथं सोडवायचं. याच्यापूर्वी पहा लक्ष द्या, मी काय सांगितलं, पूर्वीची काढायची आहे तर आपण 100 वर घेतली, यालाच इन्व्हर्स केलेला आहे. ओके, खालचं वरी वरचं खाली केलेलं आहे. पहा इथं भाग जातो 125 एक 125 125 चोक 500 हा शून्य कट करतो, इथं लिहितो. ओके, त्याच्यानंतर 25 5 125 25 चोक 100 5 1 5 20 5 100. आता उरलं काय? फक्त पहा 20 गुणाकारात 4 गुणाकारात 40. आता याला सोडत असताना कशा पद्धतीने सोडवणार पहा. 2 शून्याशी 2 शून्य 4 चौक 16 16 दोन्ही 32. इतक्या फास्ट आपल्याला उदाहरण सोडवावं लागते. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, गुणाकार करत असताना अशा पद्धतीनेच करायचा. एकक स्थानचे शून्य डायरेक्ट लिहून टाकायचे. 4 चौक 16 आणि 16 दोन्ही 32. ओके, वेळ वाचतो. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलला शेअर करा. या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा उदाहरण पाहणार आहोत. यवतमाळची लोकसंख्या 36,300 आहे. दरवर्षी ती 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावातील लोकसंख्या किती? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. पहा 2 वर्षापूर्वीचं आहे, काढायचं आहे. याच्यापूर्वी आपण जशा पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने या उदाहरणाला सोडवायचं आहे. किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. किती वर्षापूर्वी काढायचं आहे? 2 वर्षापूर्वी काढायचं आहे. तर कशा पद्धतीने काढणार? आपण काय केलं होतं? 2 वर्षापूर्वी म्हटल्यावर 100 वर 110 घेतो, आपण इन्व्हर्स करून लिहायचे. खाली आपण 110 लिहायचे. ओके, 100 वर 110 अशा पद्धतीने घेतलं. गुणिला आता हे 36,300 वर लिहायचे. 36,300. आता जिथं जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्या. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. आता उरलं किती? 11 गुणिला 11. 11 ने भाग जातो. 11 1 11 11 त्रिक 33 उरले 3, इथं झाले 33. 11 त्रिक 33. हे 2 शून्य कट केले, इथं लिहिले. ओके, त्याच्यानंतर 11 1 11 11 त्रिक 33 म्हणजे हे 2 शून्य कट केले, हे पहा इथं 300 केले. ओके, आता हे गुणाकारात किती आहे? 100. 300 गुणाकारात 100 उरलेला आहे. तर लक्ष द्या 3 1 3 हे 4 शून्य 1 2 3 4. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते अतिशय कमी वेळामध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 18 आपण पाहणार आहोत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण पहा. एका सरकारी कर्मचाऱ्याचा पगार सुरुवातीस 10% वाढविला, आणखी काही दिवसानंतर पुन्हा 10% वाढवला, तर मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली अशा पद्धतीनं आहे. किती वेळा वाढवलं? 2 वेळा वाढवलेला आहे. म्हणजे किती वाढवलेला आहे? 100 वर 10% आहे की नाही? 100 वर 10%. ओके, आता लक्ष द्या जिथे जिथं भाग जाते भाग देऊन द्या. आता हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. आता भाग जात नाही म्हणजे किती आलं? 121 छेदात 100 म्हणजे टक्केवारी काढायची आपल्याला. किती टक्क्याने वाढ झाली? तर 100 वर किती? 121 झालेला आहे. म्हणजे 21% इथं काय झाली? वाढ झाली. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. चेक करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो उदाहरण दुसरं पाहू. 18व्या टाईप मधलं. एका खताच्या पोत्याची किंमत 10% कमी झाली व परत तेजीमुळे 10% वाढली, तर मूळ खताच्या पोत्याच्या किमतीत किती टक्क्याने वाढ झाली? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. किती टक्क्याने वाढ झाली अशा पद्धतीचं उदाहरण आहे. तर पहा लक्ष द्या काय करायचं आहे आपल्याला. त्याच पद्धतीने सोडवायचं. पहिल्यांदा काय झालं?
10% कमी झाली म्हणजे 100 वर किती 10% कमी केले तर 90. 100 वर 10% कमी केले तर 90. ओके. गुणाकारात परत 20% तेजीमुळे वाढली म्हणजे इथे काय घ्यायचे 20% वाढले म्हणजे 100 वर किती वाढले 20. ओके. आता सोडवा जिथे जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्या. हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट. आता भाग द्यायचा नाही कारण आपल्याला टक्केवारीच काढायचा आहे. तर इथे येईल 100 छेदात आणि 9 12 9 108 12 9 108. तर लक्ष द्या 100 वर किती उरलेले आहेत 100च्या वर 8 गेलेले आहे म्हणजे 8% काय होईल वाढ होईल. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक आपण 19 पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिला उदाहरण एका मोबाईलची किंमत 5,000 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने 20% सूट दिली. किती टक्के सूट दिली तर 20% सूट दिली. पुन्हा 20% सूट दिल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती म्हणजे किती वेळा सूट भेटली त्याला 20% एक वेळा आणि 20% दुसऱ्या वेळेस अशा 2 वेळेस आपल्याला काय भेटलेली आहे सूट भेटलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो याला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार पहा. सूट देणे म्हणजे काय सूट म्हणजे आता 20% सूट दिली म्हणजे 100 मधून 20 कमी केले तर किती येते सूट 80. ओके. म्हणजे 100 वर 80 ओके गुणीला 2 वेळा सूट दिलेली आहे 20% म्हणजे 100 वर 20% 100 वर 20%. हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट 8 8 64 8 8 64 आणि छेदात किती 100 बरोबर आहे. छेदात किती दिलेले आहे 100 दिलेले आहे. तर लक्ष द्या या 64ला इथं 5,000ने गुणायचं. हे 2 शून्य कट 2 शून्य कट. आता 64 गुणाकारात 50 तर 0 0 5 चोक 20 0 हातच्या आले 2 6 5 30 2 32. अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे म्हणजे 3200 रुपये त्याची किंमत असेल. ऑप्शन क्रमांक सी. हे 5,000 तुम्ही इथं जरी गुणाकारात घेतले असते तरी चाललं असतं. ओके काहीही प्रॉब्लेम नाही. आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 19 मधलं दुसरं उदाहरण पाहणार आहोत. एका सायकलची किंमत 4800 रुपये आहे. तर त्यावर दुकानदाराने 10% सूट दिली आणि पुन्हा 20% सूट दिली तर त्या सायकलची विक्री किंमत किती. ओके. आता 2 वेळा सूट दिलेली आहे. एकदा दिलेली आहे 10% सूट आणि दुसऱ्यांदा दिलेली आहे 20% सूट. कशा पद्धतीने सोडवणार पहा लक्ष द्या. आता सूट दिली म्हणजे पहिल्यांदा दिलेली आहे 10% सूट म्हणजे 100 वर किती 10% सूट दिली तर 90 घेतले. ओके. परत किती दिलेली आहे सूट 20% सूट म्हणजे इथं घेतले आपण 80. ओके. आता हे 4800 आपल्याला गुणाकारात लिहायचे आहे. 4800 आपल्याला काय करायचे आहे गुणाकारात लिहायचे आहे. तर आता लक्ष द्या भाग द्या. हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट. आता लक्ष द्या 9 8 72 गुणीला 48 उरलेले आहेत. 9 8 72 गुणीला 48. मग 8 दोन्ही 1606 हातचे आले 1 8 8 साठी 56 आणि 1 57. ओके. त्याच्यानंतर इथं शून्य दिला 4 दोन्ही 8 4 7 28. आता याची करायची बेरीज 6 8 आणि 7 15 5 म्हणजे 56 पहा ऑप्शनमध्ये 56 पाहिला तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टेन्शन घ्यायचं नाही. सरळ सरळ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं परंतु आपण सोडून पाहू. पहा 8 आणि 7 15 5 हातचाला 1 6 आणि 8 14 4 हातचाला 1 म्हणजे 3456 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. आता शेवटचा टाईप पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधला. टाईप क्रमांक 20 आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण 3600 चे x% म्हणजे 120 तर x ची किंमत काढा. इथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x ची किंमत काढत असताना कशा पद्धतीने घेणार पहा लक्ष द्या. 3600 चे x%. आता याला मांडत असताना आपण असं मांडतो पण आपण वेळ घालवू नाही. ओके. हे तुम्हाला एकदा सांगतो मी कशा पद्धतीने मांडायचं आहे. 3600 चे x% म्हटल्यावर 100 बरोबर किती म्हणजे काय बरोबरचं चिन्ह 120. तर इथं काही नाही म्हटल्यावर इथं काय करायचं आपण क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके. इथं काय करायचं 1 लिहायचा. इथून करायचा तिरपा गुणाकार. इथून काय करायचा तिरपा गुणाकार म्हणजे काय येईल 100 गुणाकारात 120 आणि हे छेदात 3600. ओके. हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट म्हणजे उरलं किती आता लक्ष द्या चेक करा 12 1 12 12 त्रिक
36. आता फक्त उरलेलं आहे 10/3. 10/3 उरलं तर लक्ष द्या, भाग देत असताना 3 त्रिक 9 उरला 1/3. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, आता याला समोरच्या स्टेपमध्ये आपण अगदीशय कमी वेळ घालू, म्हणजेच ही स्टेप आपल्याला करायचं काम नाही. तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. समोरच्या उदाहरणात उदाहरण क्रमांक 2 पाहू आपण. याच्यापूर्वी आपण जशा पद्धतीने सोडवलं त्याच्यापेक्षा शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहोत. पहा, लक्ष द्या. 8,000चे x% म्हणजे 400. तर x ची किंमत किती? आपण याच्यापूर्वी एक स्टेप एक्स्ट्रा समजून सांगण्यासाठी घेतली होती. आता ती स्टेप आपल्याला इथून काय करायची आहे, काढून टाकायची आहे. मग काय करणार आहोत आपण, पहा. आता लक्ष द्या, हे 400 गुणिला 100 घ्यायचे, हे टक्केवारीचं चिन्ह, आणि हे गुणिला 400, आणि या 8,000ने आपल्याला त्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. मग 8,000ने भागत असताना हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, 8 × 8, 8 × 5 = 40. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आले असाल तर, आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. ओके, चला तर मग भेटूया आपण समोरच्या आणखी हार्डेस्ट लेवलचे उदाहरण टक्केवारीचे घेऊन समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.